शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कराळे मास्तर आता आपल्या सोबत आहेत। तर काय ज्या पद्धतीने रोहित पवार तुमच्याच पक्षातले आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात प्रश्न उपस्थित करतायत आणि त्यांचं म्हणणं की एक मोठा नेता आहे त्या सगळ्या यंत्रणेवरती दबाव टाकतोय। तुम्हाला देखील तसंच वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतला जात नाही, मग ते मरीन लाईन पोलीस स्टेशन असू दे किंवा बारामती पोलीस स्टेशन दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही म्हणून सातत्याने ते आरोप करतायत। हो, मला याचाच विचार आला की या महाराष्ट्रात बिहारसारखी अराजकता निर्माण झाली आहे का? म्हणजे महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला असं वाटते। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असणारा व्यक्ती विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पावल्याच्या नंतर अशा एवढ्या मोठ्या व्यक्तीचा रिपोर्ट दाखल, म्हणजे महाराष्ट्रात पवार घराण्यात ठीक आहे नामांकित नाव असलेल्या आणि उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या अजितदादाचा जर रिपोर्ट दाखल केला जात नाही आहे तर सर्वसामान्य लोकांचं का? म्हणजे जर सर्वसामान्य माणसानं जर एखाद्या सत्तेत असणाऱ्या आमदार खासदाराच्या विरोधात तक्रार करायला गेला किंवा त्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला कधीच गुन्हा टाकायचं आहे। म्हणजे रोहित दादा आमदार आहे ठीक आहे आणि पवार घराण्याशी संबंधित व्यक्ती स्वतःहून म्हणून राहिला का आमच्या घरातला व्यक्ती वारला त्याची तक्रार दाखल करा, पण हे तक्रार अजिबात दाखल करून नाही राहिले। म्हणजे याच्या मागं कुठंतरी गोडबंगाल आहे। हे अपघात नसून घातपात आहे आणि घातपात हा वारंवार तुम्ही CCTV फुटेज नाही दाखवून राहिले। दादा मुंबईवरून निघाले त्याचे CCTV फुटेज असायला पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट कोण कोण सोबत होतं ठीक आहे, त्या पायलट जो होता कपूर त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे। कोणी म्हणते तो जिवंत आहे, कोणी म्हणते तो विमानात होताच नाही, मग विमान कोण चालवत होतं? कमीत कमी आम्हाला ते फुटेज दाखवा ठीक आहे, असं जेव्हा लोकांचं म्हणणं आहे मग याच्यात सत्ताधारी लोक कोणी सामील आहे का जे याच्यातले काही पुरावे दाबण्यासाठी किंवा हे घातपात असलेली प्रक्रिया ठीक आहे अपघात असं आहे म्हणून दाखवत आहे, असा माझा सरळ प्रश्न आहे। पण मग या सगळ्या संदर्भात तुम्ही लोक सातत्याने पुढे येऊन मुद्दे मांडतात, तुम्ही असो किंवा आता रोहित पवार त्यांचे जे काही लोक आहेत ते मुद्दे मांडतात, पण राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोक बोलताना दिसत नाहीयेत। खास करून त्यांचे जे प्रमुख नेते आहेत ते या विषयावरती बोलताना कुठेही दिसत नाहीयेत। हो, आता जसं अजितदादा गटातील जे नेते आहे ठीक आहे, मग ते तटकरे साहेब असो की आमच्या विदर्भातले मोठे नेते असो ठीक आहे, आणि तेच आता सध्या पुढं राहून राहिले। माझं एवढंच म्हणणं आहे का अजितदादाच्या गटातील लोकांनी आणि सर्व आमदारांनी ठीक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हा प्रश्न उचलायला पाहिजे आणि अजितदादाच्या झालेल्या अपघाताची चौकशी इंटरनॅशनल दर्जाच्या एखाद्या संघटनेकडून करायला पाहिजे। म्हणजे सत्तेचा जो इंटरफरन्स आहे तो कुठंच होणार नाही। कारण जर तुम्हाला तपासात पारदर्शकता आणायची आहे तर तुम्हाला बाहेरच्या एजन्सीकडूनच तपास करावा लागेल। ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही ना ठीक आहे। आता अहमदाबादची जी घटना झाली त्याच्यात किती मोठा स्फोट झाला, त्याच्यातून डाटा रिकवर होऊ शकते, मग इथून डाटा काऊन नाही रिकवर होऊ शकत? मग ब्लॅक बॉक्सचा प्रश्न आहे, CCTV फुटेजचा प्रश्न आहे ठीक आहे, अपघात होता का घातपात होता हे त्याच्यावरून सिद्ध होईल। लोकांचे साधे मुद्दे आहे। आता हा सगळा मुद्दा झाला अपघाताचा। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी ही पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेली आहे। सुनेत्रा पवार या आता त्या पक्षाच्या सर्वेसर्वा झालेल्या आहेत। यावर देखील तुमच्याच पक्षातले नेते आता आवाज उठवताना पाहायला मिळतात, कारण त्यांच्या अवतीभोवती असणारे नेते त्यांना बोलू देखील दिलं जात नाही असं एकूण आरोप केला जातोय। मग जी पहिली पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांना बोलू दिलं जात नाही। काय वाटतं तुम्हाला, ही जी अवतीभोवती असणारी लोक आहेत तुम्हाला देखील तसंच वाटतं की ज्या पद्धतीने त्यांच्या कुठंतरी दाबलं जातं किंवा त्यांना पुढे येऊ दिलं जातं? मलाही असंच वाटतं, कारण का जेव्हा आता राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सुमित्राताईची निवड झाली तेव्हा निवड झाल्याच्या नंतर त्यांना बोलू दिलं नाही। आणि का बरं बोलू दिलं नाही ठीक आहे, म्हणजे आणि विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे ठीक आहे। म्हणजे आदरणीय पवार साहेबापासून तर जयंत पाटलापर्यंत सर्व म्हणते बैठका झाल्या, 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं, पण सत्तेत वाटेकरू यायला पाहिजे नाही। कारण जर विलिनीकरण झालं तर पुन्हा पवार घराण्याचं वर्चस्व पार्टीवर येऊ शकते। पवार साहेब पुन्हा काय निर्णय घेते सत्तेबाबत, राहायचं सोबत का नाही राहायचं हा एक मुद्दा आहे। मग सत्तेत वाटेकरू लागण कोणाला? तर सत्तेत वाटेकरू कोणालाच पाहिजे नाही, म्हणून कदाचित ठीक आहे। आणि कधी हाय डाऊट येते का तुम्ही मागणी नाही करून राहिले तर ठीक आहे तुमचा काही हात आहे का त्याच्यात? हा एक मोठा मुद्दा आहे। मग तुम्ही का बरं मागणी करून नाही राहिले?
म्हणजे तुमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता जाते आणि तुम्ही मागणी करत नाही, हा किती मोठा मुद्दा आहे. तर हा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेत कोणाचा हात आहे असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे कोण हे जी लोक मागणी करत नाही म्हणजे जे नेते त्यांचं नाही मागणी का बरं करून नाही राहिले, हा माझा मुद्दा आहे. ठीक आहे, आरोप तर तेव्हा नंतर सिद्ध होईल का तो पहिले तर अपघात आहे का घातपात आहे, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि एवढा मोठा नेता ज्याला अर्थकारण, समाजकारण, राजकारण या तिन्ही क्षेत्रावर ज्याचा प्रभाव होता आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अफलातून नेतृत्व आपण हरवलं. आणि असं नेतृत्व हरवल्यानंतर प्रत्येक माणसाच्या काळजाले असं वाटत होतं का हा अपघात झालाच नाही, हा घातपातच आहे. मग एवढ्या लोकांचे, सामान्य लोकांची इथं जेव्हा भावना जुळल्या आहे, तर या प्रश्नाचं उत्तर सरकारनं सत्तेत असणाऱ्यांनी द्यायला पाहिजे का तुम्ही त्रयस्थ संघटनेअंतर्गत तुम्ही याची चौकशी करत काऊन नाही. मग याच्यावरून डाऊट येते का याच्यात सत्ताधारी तर नाही आहे सामील, ठीक आहे, या घातापातात. पण मग जसं तुम्ही आत्ता म्हटलं की सरून विलिनीकरण होऊ दिलं जात नाही, कोण नेमकं अडथळा ठरतंय? तुमच्या पक्षातली लोक ठरतात की त्यांच्या पक्षातले अडथळा कोण ठरतंय? हे होऊ कोण नाही देते? नाही आमच्या पक्षातले तर विलिनीकरणाच्या बाजूनच आहे. म्हणजे आता आमच्या पक्षातले जयंत पाटील साहेब आहे, पवार साहेब आहे, रोहित दादा आहे, ठीक आहे, हे तर मीटिंगमध्ये होतेच. ठीक आहे, ते तर सांगत आहे का आम्ही मीटिंगमध्ये होतो. तर आमच्या पार्टीकडून काही तसा विलिनीकरणाचा म्हणजे विरोध आहे बा असं काहीच नाही. म्हणजे सत्तेत आहे त्यांना वाटते का विलिनीकरण झाले तर पुन्हा 2 मंत्रिपद आमचे जाईन ना दुसऱ्या व्यक्तीला जाईन, ठीक आहे, किंवा आम्ही सत्तेसोबत गेलो तर आमच्यावर कोणाचं तरी ठीक आहे म्हणजे पवार साहेबाचं वगैरे वर्चस्व होईन आणि त्याच्या मतानं ऐका लागेल. हा जो मुद्दा आहे का सत्तेत आता त्यांना असं आम्ही मालक आहे, आता आमची पार्टी आहे, पक्षाचे मालक? हां, मालक आम्ही आहोत. ठीक आहे, जरी तो पक्ष अजितदादांनी उभा केला, अजितदादांनी पुन्हा बनवला, तर मालक ते आता स्वतःला समजून राहिले. म्हणजे असं कोण समजू राहील? आता प्रफुल्ल पटेल साहेब आहे, तटकरे साहेब आहे, यांना वाटू शकते असं. तेच विलिनीकरणाचा विरोध करतात किंवा तेच अडचण ठरतात असं वाटतं? हो, त्यांनाच वाटू शकते असं, कारण का तेच आणि फ्रंटवर बोलण्यासाठी तेच असतात ना, प्रत्येक मिटिंगला प्रत्येक संभाषणात तेच असतात. सुमित्राताईला बोलूच देत नाही. धन्यवाद. तर आपण बघितलं ज्या पद्धतीने अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा असू दे की त्यांच्या पक्षातील लोक का मागणी करत नाहीये, हा एक प्रश्न कराळे मास्तर उपस्थित करतात. आणि विलिनीकरणाला नेमकी अडसर कोण ठरते? तर अर्थात त्यांच्याच पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते अडचण ठरतायत की काय, हा देखील प्रश्न कराळे मास्तरांनी या निमित्ताने उपस्थित केलाय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.